आपण निमगाव सावा या गावामध्ये आलेलो आहोत। निमगाव सावा या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेली 3 दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानं दुखवटा होता, प्रचारही बंद होता आणि कार्यकर्तेही सुन्न झालेले होते। आता 3 दिवसाचा दुखवटा संपलेला आहे। निमगाव गावामध्ये समस्त ग्रामस्थांची शोकसभा या ठिकाणी पार पडलेली आहे। अजितदादांना श्रद्धांजली समर्पित झालेली आहे। निवडणुका 2 दिवस पुढेही ढकलल्या गेलेल्या आहेत। प्रचाराच्या गाड्या बंद केलेल्या आहेत। वातावरणामध्ये निर्मिती व्हावी अशी तर काही होणार नाही, दुःखांकितच वातावरण आहे। परंतु निवडणुका तर होणार आहेत, मतदान तर होणार आहे। मतदान हे करावं लागणार आहे, कारण उमेदवार उभे राहिलेले आहेत, माघारी संपलेली आहे आणि बोरी खोडद या जिल्हा परिषद गटातलं प्रमुख गाव निमगाव सावा या गावामध्ये अपक्ष उमेदवार आहे कविता पवार आणि शिवसेनेच्या उमेदवार आहेत जयश्रीताई खंडागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पनाताई काळे यांच्यामध्ये लढाई होणार आहे। दादा, कसं बघता या निवडणुकीकडे, काय वाटतं तुम्हाला? मला तर वाटतं ताईलाच प्राधान्य द्यावं। कोणती ताई? ताई पवार पाहिजे। पवार साहेबांची सुनबाई, का बरं? शिक्षण चांगले आहे, संयमी आहे आणि धार्मिक प्रवृत्तीतून राजकारणात उतरल्यात, त्यामुळे समाजाची सेवा करील अशी माझी इच्छा आहे। कविता पवार करेल, तुमचं मत काय वाटतंय? कविता पवाराला द्या असं माझं मत आहे। बाबांचं मत आहे कविता पवार। दादा, तुमचं नाव काय? भानुदास गाडगे। तुम्हाला काय वाटतं? काय नाही, साहेबांचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे लोक विकासाच्या मागे राहतील। विकासाच्या मागे साहेबांचं म्हणजे कोणते साहेब? पवार साहेब, पांडुरंग पवार, हा त्यांचं काम चांगलं आहे। हा। मग सुनबाईनी काय केले तेव्हा? सुनबाईचे काम चांगले, आमच्या इथं बचत गटाच्या माध्यमातून चांगली कामं केलेली त्यांनी। पवार साहेबांकडे पाहून मत द्यायचं का सुनबाईकडे? नाही, पण पवार साहेबांचं काम आहे, त्यांच्या खाली ते बी चांगली कामं करतील। त्यांनी बी आता कॉलेजचे ते अध्यक्ष आहेत, बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी चांगली कामं केलेली आहेत। महिलांसाठी त्याचं खूप काही योगदान आहे गावात। तुमचं मत काय येतं? विकासाच्या मागे राहतील लोक। दादा, तुमचं नाव काय? मी नजीरभाई चौगुले। काय वाटतं तुम्हाला? मला तर ह्या गटात आता असं वाटत आहे की साहेब त्यावेळी ह्या मागच्या वेळेस स्टँडिंग सदस्य होते, बोरी राजुरी गटाचे जे जिल्हा परिषद सदस्य होते। पण साहेबांनी काम करत असताना कधी एका गटाचा विकास केला नाही। सभोवतालच्या सर्व गावांवर साहेबांनी लक्ष ठेवलं, सगळ्यांचा विकास केला आणि विकास करत असताना साहेब हे प्रबळ दावेदार होते ह्यावेळेस उमेदवारीचे। परंतु आरक्षण महिलांचं निघलं, ओबीसी महिलेचं आरक्षण निघल्यामुळं आमचं सगळ्यांचं मत होतं की साहेबांच्या सुनबाईला यावेळेस तिकीट द्यावं। पण पक्षाने ते काही विचारात घेतलं नाही। पक्षाची काय क्रायटेरिया वेगळा होता का काय होता का आम्हाला माहित नाही, परंतु साहेबांनी कामं केली। जनमानसांची भावना सुद्धा साहेबांवर आहे, म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब, आता यावेळेस तुमच्या घरातच तिकीट दिलं गेलं पाहिजे। प्रशासनात काम करण्याचा अनुभव साहेबांना आहे। प्रत्येक गावाच्या वाड्या वस्त्यावरांचा कोणता प्रश्न लवकर मार्गी लावा किंवा कोणत्या वस्तीवर कोणता प्रश्न महत्वाचा आहे हे साहेबांना इत्थंभूत माहिती आहे। म्हणून साहेब ह्या जिल्हा परिषद गटात साहेबांच्या विचाराचा किंवा साहेबांची सुनबाईच जिल्हा परिषद होणे महत्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतंय? कविता 100% निवडून येईल। या गावांमध्ये कविता प्रचार चांगला केलेला आहे, कविता 100% निवडून येईल। लोकांचं म्हणणं या ठिकाणी असं येतंय की कविता पवार यांना, आता त्यांचं गाव आहे, साहजिक त्या गावामधून लोकांची भावना तीच राहणार की कविता पवार यांना मतदान होईल। परंतु प्रत्येक बाकीच्या उमेदवारांची गावं आहेत। आपल्या समेत अजूनही काही जण आहे, बंडखोरी करणं आणि उभं राहणं कितपत योग्य? साहेब, आपल्या माध्यमातून सर्वप्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना सर्वप्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। आणि आपण जो विचारलेला जो प्रश्न आहे, बंडखोरी करणं कितपत योग्य आहे, तर ही बंडखोरी म्हणता येणार नाही। कारण बंडखोरी याला म्हणतात की नेत्यांचा दिलेला शब्द जो आहे तो कुठेतरी डावलायचा आणि आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे दुसऱ्या पक्षात जाणं किंवा
अतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी करणं, याला बंडखोरी म्हटलं तर हरकत नसेल. पण ज्या वेळेस पुढच्या व्यक्तीनं आपल्याला विश्वासात न घेता आपल्यावरती एक अन्याय करणं, हे कितपत योग्य आहे? विश्वासात न घेता म्हणजे सुरुवातीपासनं साहेबांना सांगितलं गेलं की उमेदवारी तुम्हाला द्यायची आहे, तुमच्या घरामध्ये उमेदवारी आवश्यक असणार आहे आणि ही उमेदवारी नाकारताना म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये जवळपास माझ्या अंदाजे 10:30-11च्या दरम्यान साहेबांपर्यंत निरोप पोहोचतो की बाबा ती उमेदवारी तुम्हाला न देता ती उमेदवारी आपण काळे यांना देतोय. तर ही जी बातमी ही गोष्ट जी आहे ही जर अगोदरच एक महिनाभर किंवा 15 दिवस आधी जर सांगितली गेली असती साहेबांना की बाबा यावेळेस आपण थोडीशी वेगळी भूमिका घेऊन वेगळी उमेदवारी त्या ठिकाणी देऊया, तर साहेबांनी ऐकलं असतं. कारण पाठीमागच्या काळामध्ये देखील ज्यावेळेस बाळासाहेब बडे हे उभे होते आणि त्यावेळेस उमेदवारी द्यायचं ठरलं आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांनाही त्याही वेळेस शब्द देण्यात आला आणि त्यावेळेस देखील बाळासाहेब बडे यांना उमेदवारी दिली आणि बाळासाहेब बडे यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर साहेबांना सांगण्यात आलं की बाबा त्यांना उमेदवारी आपण देऊ केली, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करायचे. साहेबांनी मोठ्या मानानं त्यांच्यासोबत काम केलं आणि आताही अगदी त्याच पद्धतीनं केल्यामुळं ज्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही बाबा आपल्याला लढायचं आहे आणि हा रेटा कार्यकर्त्यांचा आहे. हा साहेबांनी स्वतः बंड केलंय असं नाही, कार्यकर्त्यांनी सांगितलंय की बाबा आपल्याला लढायचंय आणि आपली कामं आहेत. लोकांमध्ये जनसामान्यांमध्ये विश्वास आहे की भविष्यामध्ये जी काही कामं होणार आहेत ही कविताच्या माध्यमातून आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ही परिसराची कामं होतील, जनसामान्यांचा विकास होईल. अपक्ष निवडून याल का? जनसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे, त्याच्यामुळं निवडून येणं एवढं अशक्य नाहीये. कारण आपण पाहिले पाठीमागच्या काळामध्ये शरददादा सोनवणे यांनी देखील अपक्ष म्हणूनच उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारली. अगदी कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की शरददादा सोनवणे हे तालुक्याचे आमदार होतील, पण ते तालुक्याचे आमदार झाले. कारण कुठंतरी जनमानसाची भूमिका भावना ही बदलत असते आणि आजही तीच आहे. राष्ट्रवादीचे आता समजा तुम्ही पवार साहेबांना मी त्या दिवशी विचारलं होतं तर ते म्हटले की नाही मी राष्ट्रवादीचाच आहे, मी राष्ट्रवादीत राहणार आहे. मग आता हे राष्ट्रवादीच्या मतात विभाजन होऊन धनुष्यमाना सीट निवडून नाही येतं का? राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन जे आहे हे विभाजन टाळण्यासाठी म्हणजे जे विभाजन आहे हे विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित टाळलं जाणार आहे. कारण लोक हल्ली पक्षाकडे पाहत नाहीत, व्यक्तीकडे पाहतात की जी व्यक्ती आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी उभी असते किंवा आपल्या समाजासाठी परिसरासाठी काम करत असते, अशा व्यक्तीकडे निश्चितपणानं पाहिलं जातं. आणि आपण पाहिलंय ही पाठीमागची जी निवडणूक झाली, शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा इतर जे पक्ष असतील, पोटापोटीच्या राजकारणामध्ये काय होतं हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी अनुभवलंय. काय होईल आता या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये 100% लोक विकासाचा विचार करतील आणि विकासाच्या पाठीमागे उभे राहतील. कविता संदीपान पवार या बहुसंख्य मतांनी निवडून येतील. नाही तुमचं? अब्दुल्ला आदम पटेल, कोणतं गाव आहे? निमगाव सावा. काय निवडणुकीची हवा कशी आहे इकडं? पांडुरंग पवार. का बरं? तुमच्या गावचे म्हणून? आमच्या गावचे आहेच ते, पण आमच्या समाजामध्ये आमच्या लिमगाव सावयामध्ये कधी जातीपातीचं राजकारण पांडुरंग पवारांनी कधी केलं नाही. म्हणजे सगळ्या समाजाबरोबर राहिले. सगळ्या समाजाबरोबर राहिले आणि आमच्या दुःखासुखामध्ये पांडुरंग पवार नेहमी असतात. म्हणजे तुमच्या मुस्लिम जमातीच्या? मुस्लिम जमातीच्या. आणि तुमच्यासाठी काय विकास कामं? विकास आमच्याकडे भरपूर केलेला आहे. रोड आहे, लाईट आहे, पॉईंटचे पाणी फिल्टर पाणी. पण मग आता राष्ट्रवादीचा घड्याळाचा उमेदवार आहे इथं आहे, पण आम्ही पांडुरंग पवारच करणार. काय चिन्ह आहे त्यांचं माहिती? रिक्षा रिक्षा रिक्षा. रिक्षा. का बरं पांडुरंग पवारला तुमच्या गावातले लोक जास्त मत देणार? त्यांचा विकास आहे आमच्या गावात. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं, आमचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. किती लिमगाव मधले जेवढे लोक आहेत त्याच्यातले किती टक्के लोक पांडुरंग पवारांना मतदान करतील? तरी 60% धरा पांडुरंग पवारांना 60% लोक मतदान करतील मतदान, असा माझा विश्वास आहे. दादा तुमचं नाव काय? सुधाकर संभाजी उनवणे. काय वाटतं तुम्हाला? कविता संदीपान पवार या 100% विजयी होतील. का बरं? कविता बाकीचे पण उमेदवार आहेत ना अजून? ना आहे उमेदवार बरोबर आहे साहेब, पण पवार साहेब सकाळी 6 वाजल्यापासून 6:30 6:15 घर सोडतात, मतदारसंघासाठी नव्हे जनतेसाठी.
आणि हे गेली 30-35 वर्ष चालू आहे. काही आज निवडणूक आली म्हणून सोडतायत अशातला भाग नाही. 30-35 वर्ष साहेब सतत जनतेत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून काम सुरू करतात, 10:30-11 वाजता घरी वाजतात यायला. दर दिवस प्रत्येक माणूस दर दिवस स्वतःचं डिझेल टाकायचं, मतदारसंघात फिरायचं, लोकांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या. प्रत्येकाच्या सुखदुःखात एखाद्याच्या घरात कुटुंबात मय झालं तर घरच्या माणसांना माहीत नाही एवढे फोन नंबर पवार साहेबांकडे त्या नातेवाईकाचे असतात. म्हणजे फक्त त्या मतदाराचं नव्हे किंवा त्या ग्रामस्थाचं नव्हे की त्या व्यक्तीचं नव्हे, त्याच्या संपूर्ण नातेवाईकांची माहिती या निमगाव सावामध्ये नव्हे, पंचक्रोशीत तुम्ही कोणाला विचारा. म्हणजे मी सांगतोय अशातला भाग नाही, प्रत्येकाला मी बोलतोय, प्रत्येकाचं स्वतःचं मत आहे. त्यामुळे अशा माणसाला लोक मतदान नाही करणार तर कोणाला करणार हो? त्या पक्ष असले तरी अपक्ष असले तरी करणार. अहो माणसाला मतदान करणार, पक्ष राहिला कुठं? पक्षाचा काय संबंध आहे? जो माणूस माझं काम आमदार नाही किंवा या जनतेचं कोणाचं आमदार काम कोणाचं खासदार काम आहे? काम पवार साहेबांकडेच, आणि पवार साहेबांकडे आल्याशिवाय कामं होतीच नाही कोणाची. हे प्रत्येकाला विरोधकांना विचारा, ते सुद्धा सांगतील. शेवटी त्यांच्या कामाला पवार साहेबांकडे जावं लागते. येतात का विरोधक? हो येतात. आज जे गाड्यामध्ये दुसऱ्या फिरतात ते सुद्धा पवार साहेबांना मतदान करतील. एवढं काय त्याच्यामध्ये? काय म्हणताय? 100% जे आज लोकांचा बॅनर घेऊन फिरतात, झेंडा लावून फिरतात ना, ते रिक्षाला मतदान करतील. रिक्षा पळण 100% रिक्षा रिक्षा पळणार. पळत आमदार केला पळेल तर ही परत पळण का? अहो लय स्पीडने पळेल आमदारकीपेक्षा. असं काय करता तुम्ही? बघा 9 तारखेला कळेल तुम्हाला. आणि मग ते माऊली शेडबी तालुका प्रमुख होते, त्यांची पण कामं आहेतच ना कोणाची? इकडे. माऊली शेठ खांडाकडे काय काम आहे सांगा बरं, पुढं काम आहे ते सांगा. एक काम दाखवा त्यांचं इथं. काय म्हणले? माऊली शेठचं एक काम दाखवा इथं लिमगाव मध्ये. 5 वर्ष पहिले होतेच ना ते जिल्हा परिषदेचे. हा, हा. मग कुठं काम आहे त्यांचे दाखवा. माऊली शेठनी कामं नाही केली. दाखवा नाही का कामं दाखवा त्यांची. कोणी केली कामं? पांडुरंग पवारने कामं केली सगळी. सगळी कामं पांडुरंग पवारनीच हो केली. सगळी पांडुरंग पवारने केली. दुसरं कोणी केलंच नाही. दाखवा ना तुम्ही इथला फोटो काढा, मांजरोडीचा फोटो काढा, दाखवा सगळ्यांना. ही मांजरोडी ही लिमगाव सावा. लोक तिथून मतदान केलं काय जायचं. बदल झाला लिमगाव साहेब? कळत नाही ते फोटो. तुम्हीच कॅमेरा फिरवा ना सगळीकडे. मांजरोडीचा फिरवा, वर्ष पाहतोय हाय असं. मांजरोडीची शूटिंग काढा, लिमगावची शूटिंग काढा, आणि दोन्ही मतदाराला दाखवा का हे माऊली शेट आणि हे पांडुरंग पवार आहेत. देतील त्यांना मतदान. माऊली शेटला देतील नाही तर पांडुरंग पवारला देतील. पण दोन्ही माणसं माऊली शेठ खानाकडे बी समाजात काम करणारच माणूस आहे आहे ना, ना. आहे ना. पण लिमगाव साहेबाचा विकास हा पांडुरंग पवारने केला. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? रिक्षाच रिक्षाच. 100%. आपण निमगाव सावा गावात आहोत. पांडुरंग पवारांचं गाव आहे. पांडुरंग पवार यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे ही जनता पांडुरंग पवारांचाच उल्लेख करेल. नवे भविष्याच्या पोटात काय, आता निवडणूक 7 तारखेला आहे, 9 तारखेला गुलाल पुढे उधळला जाईल हे आपण पाहत राहा. तोपर्यंत तुम्ही शिवनेरी संवाद चॅनलला पाहत चला. गोविंद आवटीसह गणेश चोरे, निमगाव सावा.